अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सत्या आणि मीरा हे दोघेही जण परत आलेले असतात आणि हे दोघेही जण परत आल्यानंतर इकडे निरूपा त्यांना विचारत असते की तुम्ही दोघेही जण असे परत का बरं आलेला आहात. अरे तुम्ही दोघेही जण हनीमूनला गेला होतात ना, मग तुम्ही दोघे जण परत असे का बरं आलेला आहात, असं इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच इकडे आता सत्या म्हणत असतो, अगं असं काय म्हणतेस, रियाचा फोन आला होता आणि रियाचा फोन आल्यानंतर तिने असं सांगितलं की तुझी तब्येत खराब झाली आहे आणि त्यामुळे आम्ही दोघेही जण ताबडतोब परत निघून आलो आहोत. त्याच वेळेला आता इकडे निरूपा म्हणत असते, काय हे रिया, माझी कुठे तब्येत खराब झाली आहे, मला मेलीला काय धाड भरली, मला काहीही झालेलं नाहीये, उगच का बरं त्यांना बोलावून घेतलंस. त्याच वेळेला रिया म्हणत असते, मॉम असं काय करताय, तुम्हाला त्रास होत होतं ना, ते मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय, तुम्हाला त्रास होत असताना मग तुम्ही खोटं का बरं बोलताय. अगं मला कुठे काय त्रास होतोय, मॉम खरं खरं सांगा, तुम्ही ते डायनिंग टेबलवर बसून रडत होत्या की नाही. तेव्हा ती म्हणत असते, अगं मी तेव्हा कांदा कापत होते आणि मला सांगा किचनमध्ये होता तेव्हा तुम्हाला दरदरून घाम आला होता की नाही. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अगं हो मी किचनमध्ये होते, मला घाम आला होता, पण किचनमध्ये किती उकाडा आहे, किती गरमत आहे आणि त्यामुळे मला असं झालेलं असेल, उगच तू असं का बरं केलंस. हे बघा मला काहीही झालेलं नाहीये, मी अगदी ठणठणीत आहे आणि मला कोणीही काहीही करू शकत नाही, तुम्हाला असं का वाटलं. तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, खरं सांगू का निरूपा, तू बरी आहेस ना, मग तू बरी आहेस हीच आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट आहे, ह्यासाठी आम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही आहे. काय तू बरी आहेस ना. त्याच वेळेला आता इकडे ती लोक बोलत असतात तेव्हा निरूपाच्या गळ्यात सत्या पडतो आणि म्हणत असतो, निरूपा आज मला फार आनंद होतोय की माझी आई ठणठणीत बरी आहे, यापेक्षा मला वेगळं असं काहीही नकोय, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. तर आता आपण पाहतो की इकडे मीरा आणि त्याचबरोबर इकडे रियाचा हा जो काही प्लॅन आहे तो इथे वर्क झालेला असतो. आता संध्याकाळी सगळेजण झोपल्यानंतर ह्या दोघी जण आता इकडे त्या मीराच्या खोलीमध्ये असतात आणि मीराच्या खोलीमध्ये असताना आता त्यांना तो जो काही संदूक आहे तो संदूक इथे खोलायचा असतो आणि तो संदूक खोलूनच मग सगळ्या गोष्टी त्यांना इथे करायच्या असतात. तर आता आपण पाहतो की इकडे जी काही आपली रिया आहे ती रिया म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का वहिनी, जेव्हा मी माझी इथे मोबाईल विसरले आणि मोबाईल विसरल्यानंतर जेव्हा मी माझ्या खोलीत आले ना, तेव्हा मी आजीला आणि बाबाला तिथे कर्टन्सच्या पाठीमागे लपलेलं पाहिलं होतं आणि त्यांना असं वाटलं की मला माहीतच नाही आहे काही, पण मी सुद्धा म्हटलं की असू देत, त्यांना माहीत नाही असं वाटतंय ना, तर त्याने मला काही फरक पडत नाही, मी त्या सगळ्या गोष्टीचा विचारच केला नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला एकच काम करायचं होतं आणि ते म्हणजे की इथे जो काही आपला जी काही चावी आहे ती चावी मला इथे सुखरूप ठेवायची होते, बस मला एवढंच करायचं होतं, मला याच्या पलीकडे काही करायचं नव्हतं, असं आता इकडे ती बोलते. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी काही पेटी आहे, जो संदूक आहे तो मीराच्या हातामध्ये असतो आणि तेव्हा रिया म्हणत असते, थांब मी दरवाजा बंद करते. आता त्यांना कुठे माहिती आहे की आपण एवढे हुशार आहोत, आपल्याकडे ऑलरेडीच 2-2 चाव्या आपण इथे बनवून ठेवल्या आहेत, ही गोष्ट त्यांना अजिबातच माहिती नाही आहे ना. पण वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, आता आपण एवढी वाट बघितली आहे ना, तर मग अजिबात आपण आता वेळ वाया घालवायचा नाही, ताबडतोब हा संदूक खोलूयात बरं. आता संदूक खोलल्यानंतर पाहते तर काय, समोर मात्र तिला फारच मोठा धक्का बसतो. समोर आता त्या संदूकमधून एक लॉकेट आणि त्याचबरोबर एक चिठ्ठी, ह्या दोन्ही गोष्टी त्या लॉकेटमधून बाहेर आलेल्या असतात. जेव्हा तो संदूकमधून लॉकेट आणि चिठ्ठी बाहेर येते त्याच वेळेला आता रिया त्याचा फोटो काढते आणि त्याचा फोटो काढल्यानंतर इकडे आता ते लॉकेट असतं आणि ती चिठ्ठी असते. तेव्हा आता रिया म्हणत असते, वहिनी ती चिठ्ठी तू वाच बरं. त्यावेळेस आता मीरा ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. आता त्या चिठ्ठीमध्ये एक गोष्ट लिहिलेली असते आणि ती म्हणजे की हे बघ सत्या बाळा, हे लॉकेट मी तुझ्यासाठी इथे सोडून जात आहे, तू खूप मोठा हो, सुखी राहा, आयुष्यामध्ये खूप तुला यश मिळो, तू खूप चांगला हो आणि ही तुझ्या आईची शेवटची आठवण मी तुझ्याकरिता सोडून जात आहे आणि मला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको,
पण माझी एकच इच्छा आहे की हे जर लॉकेट तुला सापडलं तर तू खचून जाऊ नकोस. मी तर म्हणेल की हे लॉकेट तुला सापडूसुद्धा नाही असं सुद्धा त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं. जेव्हा ही ती चिठ्ठी ती वाचते तेव्हा मात्र रिया म्हणत असते, बापरे. तेव्हा रिया म्हणत असते, बापरे हे सगळं काय आहे. म्हणजे मीरा वहिनी तू म्हणत होतीस तुला वाटत होतं ते अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, हो रिया, मी आत्ता तुला जे काही बोलत होते ना, आणि मला वाटतच होतं की नक्कीच काहीतरी ह्यांच्या जन्माचं वेगळं सत्य असावं आणि ते अगदीच तसंच त्याच पद्धतीने आहे. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत. त्यामुळे मात्र मला फार आता टेन्शन आलं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्यावेळेला रिया म्हणत असते, पण वहिनी आता कसं आणि कशा पद्धतीने शोधायचे हे समजत नाही. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, तू नको काळजी करू, काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण आता हे सगळं सत्य शोधलं पाहिजे आणि एकदा का सगळं सत्य शोधलं ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हा मीरा म्हणत असते, मला असं वाटतच होतं की नेमकं असंच असणार आहे म्हणून, आणि बघ ना हे सगळं काही त्याच पद्धतीने आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे ती म्हणते. तेव्हा मीरा म्हणत असते, पण आता मला एक गोष्ट समजत नाही, जर आता हे सगळं ह्यांना समजलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट कोणाला समजणार आहे का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे किती तुटतील, हे किती खचून जातील, हे सुद्धा किती जास्त डेंजर आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याच वेळेला आता इकडे रिया म्हणत असते, पण वहिनी आता हे सत्य आपण कसं शोधायचं, हे कोणाला विचारायचं. त्याच वेळेला आता त्या खोलीमध्ये सुधाकर आणि आजी आलेले असतात. सुधाकर आणि आजी येतात आणि समोर हे सगळं काही पाहतात. तेव्हा त्यांना फार राग येत असतो. त्यांना आत्तापर्यंत असं वाटलेलं असतं की नाही, इथे मीरा आणि रिया ह्या दोघींना ते काहीच माहिती नाही आहे. पण आता जेव्हा मीराच्या हातामध्ये तो संदूक, ते लॉकेट आणि तो कागद असतो तो पाहिल्यानंतर इकडे सुधाकर म्हणत असतात, रिया आणि मीरा, तुम्हा दोघींचं हे सगळं काय चाललेलं आहे. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही अशा पद्धतीने करण्याची. तुम्ही समजता कोण स्वतःला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सत्य का बरं जाणून घ्यायचंय. तुम्ही हे सत्य शोधण्याचा का बरं प्रयत्न करताय. तुम्हाला किती वेळा सांगितलं की हे सत्य शोधू नका म्हणून. मीरा हे बघ, सगळ्यांचं सगळं करतेस आणि सगळ्यांसोबत तू चांगली आहेस म्हणून आम्ही तुला प्रत्येक गोष्टीमध्ये सूट देऊ आणि काहीच बोलणार नाही असं तर मुळीच होणार नाही ना. काशी वागायला लागलीस ग मीरा, काशी करतेस. काय काय तुम्हाला मिळणार आहे हे सगळं काही शोधून. अगं त्या पोराला त्रास होईल. त्यावेळेस मीरा म्हणत असते, बाबा पण तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, काही मला ऐकून घ्यायचं नाहीये. का आणि कशासाठी हे सगळं तू करतेस. आता इकडे आजीसुद्धा चिडतात. आजी म्हणत असतात, तुम्हाला सत्याचा आनंद बघवत नाही का. तेव्हा मीरा म्हणत असते, त्यांचा आनंद बघवत आहे आणि त्यांच्या आनंदासाठी तर आम्ही हे सगळं काही करायलोय ना, मग तुम्हाला का असं वाटतंय. तेव्हा आजी म्हणत असतात की हे बघा, तुम्ही हे खूप चुकीचं करताय. मीरा म्हणत असते, आम्ही फक्त त्यांची आई कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना खोट्या आईची माया आणि खोटं प्रेम मिळतंय, ते आम्हाला शोधायला नको का. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हे बघ मीरा, शांत बस. सत्याची खरी आई ही निरुपाच आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही बाबा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यांची आई खरी कोण आहे. आम्हाला सांगा ना, कोण आहे त्यांची खरी आई. का तुम्ही हे सगळं काही त्यांच्या जन्माचं एवढं मोठं रहस्य, एवढं मोठं गुपित लपून ठेवलं आहे असं मीरा आता स्पष्टपणे विचारते. पण सुधाकर आणि त्याचबरोबर आजी हे दोघेही जण आता इकडे मीरावर ओरडत असतात, तिच्यावर रागवत असतात. मीरा मात्र फार काकुळतीला आलेली असते. मीराला फक्त तेवढंच जाणून घ्यायचं असतं. पण तरीसुद्धा इथे जे काही सुधाकर आहे ते सांगत नसतात आणि म्हणत असतात, इथून पुढे जर हे सगळं काही शोधण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे काढण्याचा प्रयत्न जर केला ना मीरा, तर गाठ माझ्याशी आहे. उगाचच माझ्या रागाला बघू नकोस, कळलं का तुला. हे सगळं काही तू आत्ताच्या आत्ता इथे बंद करणार आहेस. असं म्हणून ताबडतोब आता इकडे जे सुधाकर आहेत त्या सुधाकरने तो संदूक, त्याचबरोबर त्यामध्ये निघालेलं सगळं काही सामान, ते सगळं काढून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण मीरा म्हणत असते, नाही, तुम्ही हे फार चुकीचं करताय.
तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीने नाही करू शकत. तुम्ही असं का करताय? मला पूर्ण हक्क आहे हे सगळं काही जाणून घेण्याचा, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे शोधण्याचा. मग तुम्हाला कसं समजत नाही? त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्यांची खरी आई कोण आहे आणि ती कशी आहे हे सगळं शोधल्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता सुधाकर म्हणत असतात, भास्कर मीरा, आतापर्यंत तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतोय, सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतोय, तर तुला असं वाटणार आहे का की तू म्हणशील त्याच गोष्टी अगदी योग्य आहेत? तर असं अजिबातच नाही. असं म्हटल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही आपला इकडे सुधाकर आणि आजी आहेत आणि ती दोघेही जण ते सगळं सामान तिथून निघून घेऊन जातात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही इकडे आता पंकज आहे, त्या पंकजला असं वाटत असतं की चला आता ममाकडून मस्त तेल लावून घेऊयात, मस्त मसाज करूयात, मसाज आणि तेल लावून घेतलं की खूप छान वाटेल मला, असा विचार तो करतो आणि हॉलमध्ये येतो. आता हॉलमध्ये जी काही निरूपा आहे तिच्या हातामध्ये तेलाची वाटी असते आणि ती तेलाची वाटी घेऊन आता निघालेली असते. तेव्हा समोरून पंकज येतो आणि पंकजला असं वाटत असतं की आता निरूपा जी आहे ना, ती निरूपा मलाच येते तेल लावून देणार आहे. तेव्हा तो समोर असलेला जो टेबल आहे तो पटकन बाजूला करतो आणि तिच्या समोर बसणार. तेवढ्यातच आता निरूपा म्हणत असते, सत्या ये इथे, तुला मस्त चंपी करून देते, मस्त तेल लावून देते. तेव्हा पंकज म्हणत असतो, ममा तू मला करून देणार होतेस ना तेल लावून चंपी करून, मग ह्या सत्याला का देतेस? तेव्हा आता सत्या म्हणत असतो, काय सांगतेस निरूपा, तू मला तेल लावून देणार आहेस? तेव्हा निरूपा म्हणत असते, हो तर माझ्या सत्या बाळालाच मी तेल लावून देणार आहे, कारण तू खूप काम करतोस, हे सगळं तुझ्यामुळेच आहे आणि त्यामुळे मी तुझीच काळजी घेणार, अजून कोणाची घेणार? तेव्हा पंकज म्हणत असतो, असं काय करतेस मम्मा, मी सुद्धा काम करतोस ना, मी सुद्धा किती काम करतो, एक गाडी चालवतो, राब दिवसभर राबतो आणि तरीसुद्धा. तेव्हा निरूपा म्हणत असते, नाही या पंकज, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मी इथे चंपी करणार आहे तर ती फक्त आणि फक्त माझ्या सत्याचीच, असं म्हणून आता निरूपाने सरळ सरळ पंकजला हकलवून लावलेलं असतं. आता पंकजला फार वाईट वाटत असतं. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी निरूपा त्याचे फार लाड करत आलेली असते आणि आता मात्र इकडे सत्यासोबत ती एवढी प्रेमाने वागत आहे आणि ही गोष्ट कुठेतरी जाऊन पंकजला खटकू लागलेली असते. आता इकडे सत्याला तेल लावून झालेलं असतं आणि सत्या उठतो आणि लगेचच म्हणत असतो, निरूपा आता तू मला तेल लावलंयस ना, आता मी तुला तेल लावून देणार, मी सुद्धा तुझ्या डोक्याची मालिश करणार. तेव्हा निरूपा म्हणते, नको रे सत्या बाळा, तू दमलेला आहेस ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी अजिबात तुझं ऐकणार नाही, मी सांगितलं ना तुला की मी तुला तेल लावून देणार आहे, मी तुझी चंपी करणार आहे, मग बघ आता मी काय करतोय ते, असं म्हणून आता पुन्हा तो निरूपाच्या डोक्याला तेल लावायला घेतो. आता निरूपाच्या डोक्याला तेल लावत असताना इकडे मात्र जी काही निरूपा आहे तिला फार आनंद होत असतो, कारण आज पहिल्यांदा कितीतरी वेळा तिने इकडे पंकजला तेल लावून दिलं होतं, पण पंकजने मात्र कधीही तिला तेल लावलेलं नव्हतं किंवा तिची एवढी काळजीसुद्धा केलेली नव्हती. आणि आज पहिल्यांदा सत्याने तिची एवढी काळजी केली हे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. दुसऱ्या बाजूला पंकज आता इकडे रागातच बाहेर निघून जातो. रागातच बाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या एका मित्राला तो भेटतो. तेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो, काय रे पंकज, काय तुझी अवस्था झाली, एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतल्यास, एवढं सगळं काही केलंयस, पण तुला मात्र कशातच काही नाही, म्हणजे बघ ना शेवटी तुला काय तर सत्याच्या बरोबरीने काम करावं लागतंय, सत्यासारखीच तुला सुद्धा गाडी चालवावं लागते, काय तुझं नशीब रे. पण सत्या मात्र खरं आहे त्याचं, खरंच एक नंबर मुलगा आहे बरं का तो. तू आत्तापर्यंत तुझ्या डिग्रीवर खूप तुला माज होता, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या तेवढ्या डिग्र्या म्हणून तू आम्हाला हिनवायचायस, पण शेवटी काय झालंय, काहीच नाही झालं. आणि तसंही आता पंकज म्हणत असतो, त्या सत्याला तर मी अजिबात सोडणार नाही, त्या सत्यामुळे इथे आता माझी आईसुद्धा माझ्यापासून लांब चालली, माझी आईसुद्धा माझ्यापासून दूर चालली, त्यामुळे त्या सत्याचा तर चांगलाच काटा मी इथे काढणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण इकडे पाहतो जो काही पंकज आहे तो पंकज मात्र इकडे त्याच्या मित्राचं हे सगळं बोलणं मनाला लावून घेत असतो आणि हे सगळं बोलणं मनाला लावून घेतल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघ असं हे सगळं काही एवढं सगळं करण्याची काही एक गरज नाही आहे, काय एवढ्या सगळ्या गोष्टी करतोयस. पण तरीसुद्धा पंकज म्हणतो, नाही आता तर त्या सत्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा चांगला धडा आणि चांगली अद्दल ही घडवावीच लागणार आहे. आता बघच मी काय करतोय आणि कशा पद्धतीने त्याचा काटा काढतोय आणि गेम वाजवतोय, माझं सगळं तो हिरावून घेतोय ना, माझ्या
मॉमला माझ्यापासून हिरावून घेतले. माझी मॉम माझी अजिबात काळजी करत नाही. सगळं काही ती इथे सत्याचं ऐकते. त्यामुळे आता बघ मी काय करतोय ते, असं सुद्धा आता इकडे पंकज त्या मित्राला म्हणत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मीरा आणि रिया ह्या दोघी जणी किचनमध्ये असतात आणि किचन आवरण्याची तयारी करत असतात. तेव्हा आता इकडे मीरा म्हणत असते, मला तर आता कळतच नाही काय करावं आणि काय नाही ते. पण आता ते लॉकेट आणि त्याचबरोबर ती चिठ्ठी ह्याबद्दलचं सत्य कसं जाणून घ्यायचं ते कळत नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, रिया ऐक ना, तुझ्या मोबाईलमध्ये त्या लॉकेटचा फोटो आहे ना? तेव्हा रिया म्हणते, हो आहे ना, मग दाखव ना. असं म्हणून त्या दोघी जणी पुन्हा ते लॉकेट पाहतात. आता हे लॉकेट कुठे शोधायचं, कुठे असेल बरं हे लॉकेट? तेव्हा रिया म्हणत असते, वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, हे लॉकेट ना मी कुठेतरी पाहिलंय. तेव्हा मीरा म्हणत असते, कुठे पाहिलंय सांग ना, आठव ना जरा रिया, आठव ना. तेव्हा रिया म्हणत असते, आता तर मला आठवत नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, ऐक ना प्लीज, तो मोबाईल माझ्याकडे, डोळे बंद कर आणि प्लीज आठवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न कर ना. मग ता रिया डोळे बंद करते आणि ते लॉकेट कुठे पाहिलंय हे आठवण्याचा प्रयत्न करते. आणि तिच्या तात्काळ लक्षात येतं की मी ते लॉकेट जे आहे ना, ते मॉम अँड डॅडच्या म्हणजे सुधाकर आणि निरुपाच्या लग्नाच्या फोटोच्या अल्बममध्ये तिने ते लॉकेट पाहिलं आहे. त्यावर ती मीराला सांगत असते. आता मीरा म्हणत असते, बापरे, आता आपण ते लग्नाचा अल्बम कसा घ्यायचा? आपण जर तो लग्नाचा अल्बम ह्यांच्याकडे मागितला निरुपाकडे, तर मग मात्र त्यांना थोडंसं टेन्शन येईल आणि त्याचबरोबर तो जो काही अल्बम आहे त्या अल्बम देणार सुद्धा नाहीत, असं सुद्धा आता इकडे निरुपा आणि रिया म्हणत असतात. तेव्हा रिया म्हणत असते, मी तुला एक गोष्ट सांगू का, माझ्याकडे एक भन्नाट अशी आयडिया आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, कोणती आयडिया आहे? थांब ना मी तुला सांगते. असं म्हणून सत्या आता तिथे आलेला असतो. सत्यासाठी रिया आणि मीराने गरमागरम नाश्ता आणलेला असतो. आता नाश्ता आणल्यानंतर इकडे आता रिया आणि मीरा ह्या दोघी जणी सत्याला थोडासा मस्का मारत असतात. आता हे सगळी गोष्ट जो काही सत्य आहे त्याला समजते. सत्या म्हणत असतो, खरं खरं सांगा, तुम्हा दोघींना माझ्याकडून काहीतरी हवंय ना, बोला काय पाहिजे? त्याच वेळेला आता इकडे रिया आणि मीरा दोघी जणी म्हणत असतात, आम्हाला ना सासूबाईंचा जो काही मोबाईल आहे ना, तो सासूबाईंच्या लग्नातला जो काही अल्बम आहे ना, तो अल्बम आम्हाला हवा आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, बस इतकंच ना, मग त्यात एवढा मस्का मारायची काय गरज आहे? पण तेव्हा रिया म्हणत असते, त्याचं काय आहे ना दादा, आम्ही जर अल्बम मागितला ना तर सासूबाई आम्हाला देणार नाही आहेत. मग प्लीज तू तेवढा आईकडून आम्हाला त्यांच्या लग्नाचा अल्बम घेऊन देतोस का? तेव्हा सत्या म्हणत असतो, हो चालेल ना, ठीक आहे, काहीच हरकत नाही. असं म्हणून आता निरुपा येत असते आणि निरुपा आल्यानंतर इकडे लगेच जो काही सत्या आहे तो म्हणत असतो, निरुपा ऐक ना. तेव्हा निरुपा म्हणते, हां बोल सत्या. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं तू तुझ्या आणि इथे बापाच्या लग्नाचा जो काही अल्बम आहे ना, तो अल्बम ह्या मीराला आणि त्याचबरोबर रियाला दोघींनाही दे. त्यांना तुमच्या लग्नाचा अल्बम पाहायचा आहे. आता निरुपा म्हणत असते, काय ह्यांना आमच्या दोघांच्या लग्नाचा अल्बम का बरं पाहायचा आहे? तेव्हा सत्या म्हणतो, ते का निरुपा जाऊ दे, पाहिजे असेल कशाला तरी, पाहायचं असेल त्यांना जुन्या आठवणी वगैरे दे ना. तेव्हा निरुपा म्हणत असते, खरं तर ह्या दोघींनी मागितला असता तर अजिबात दिला नसता बरं का सत्या. फक्त आणि फक्त इथे तू मागायला लागलेला आहेस आणि तू दे म्हणतोयस ना, म्हणून मी देते. आता अल्बम तर मिळणार, ह्या गोष्टीमध्ये ह्या दोघींनाही फार आनंद झालेला असतो. निरुपा अल्बम आणण्यासाठी खोलीमध्ये निघून जातो आणि त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, झालं तुमच्या मनासारखं सगळं काही झालेलं आहे ना, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळालाय ना? तेव्हा मीरा आणि रिया म्हणत असतात, हो खरं सत्या दादा, तू खूप ग्रेट आहेस. आता तुझ्यामुळे आम्हाला हा अल्बम मिळणार आहे. असं म्हणून आता इकडे जी काही निरुपा आहे निरुपाने मीराच्या हातामध्ये तो लग्नाचा जो अल्बम आहे तो आणून दिलेला असतो. आता शेवटी त्या दोघी जणी त्या लग्नाच्या अल्बममधून त्या लॉकेटचं सत्य आणि लॉकेट नेमकं कोणाच्या गळ्यात आहे हे सगळं काही त्या इथे शोधणार असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे मीराने ते सत्य शोधण्याचा प्रयत्न तर केलेलाच असतो, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पंकजला जे काही दुखावलेलं आहे त्या पंकजने आता इथे सत्याचा गेम करवण्याचं ठरवलेलं असतं. जेव्हा पंकज घरी येतो आणि पंकज घरी आल्यानंतर पाहतो की इकडे निरुपा आणि त्याचबरोबर सत्या हे दोघेही जण बसलेले असतात आणि तेव्हा इकडे आता पंकज किचनमध्ये जातो. पंकजने किचनमध्ये जाऊन इथे आता सत्याला मारण्यासाठी एक विष आणलेलं असतं आणि ते त्याने सरबतामध्ये मिक्स केलेलं असतं. जेव्हा तो ते विष सरबतामध्ये मिक्स करतो आणि मिक्स करून 2 ग्लास इथे आता सत्यासमोर घेऊन जातो. एक निरुपासाठी असतो आणि एक त्याच्यासाठी असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, सत्या हे घे, हा जो काही सरबताचा ग्लास आहे ना, हा ग्लास तुझ्यासाठी आणला आहे, घे
पिऊन घे. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, आज तू माझ्यावर एवढा कसं काय फिदा झालायस, एवढा माझ्यावर जीव तुझा कसं काय. तेव्हा आता पंकज म्हणत असतो, अरे त्याचं काय आहे ना, एवढं तू काम करतोयस, एवढा थकून भागून येतोयस ना, म्हणून तुझ्यासाठी आणलाय, घे बरं पिऊन घे. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, ठीक आहे, हा जो काही तू सरबताचा ग्लास आणलायस ना, तो मी नाही पिणार, तर ही माझी आई पिणार आहे. असं म्हणून आता सत्याने निरुपासमोर तो सरबताचा ग्लास पकडलेला असतो. तर पाहत रहा साधी माणसं.